उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुरुंगातून निवडणूक लढवणार, प्रचार न करता राजकारण आणि आज तुरुंगातून थेट निवडणुकीत विजय। ही एखाद्या चित्रपटाची कहाणी नाही, तर पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये घडलेली राजकीय कहाणी आहे, जिथे गुन्हेगारी आरोपांचा सावट, पोलिसांचा पहरा आणि तुरुंगांच्या भिंती यापैकी काहीही अडथळा ठरला नाही आणि शेवट झाला विजय। पुण्याच्या राजकारणात जी कहाणी उमेदवारी अर्जाच्या दिवशी सुरू झाली, ती निवडणूक निकालाच्या दिवशी आणखी नाट्यमय वळणावर पोहोचली। हातात बेड्या, गळ्यात दोरखंड आणि पोलिसांच्या कडक पहाऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करणारा बंडू आंदेकर तेव्हाच चर्चेत होता, पण खरी खळबळ उडाली ती निकालाच्या दिवशी। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुरुंगाच्या भिंती आडून लढलेली निवडणूक प्रत्यक्षात सत्तेपर्यंत पोहोचली। 5.5 लाखांच्या खंडणी प्रकरणात कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी प्रभाग 23 मधून दणदणीत विजय मिळवला। हा केवळ विजय नव्हता, तर पुण्याच्या राजकारणाला बसलेला जबर धक्का होता, कारण या विजयात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झाला, ज्यामुळे आंदेकर कुटुंबाचा प्रभाव अधिक ठळकपणे समोर आला आहे। भाजपच्या कथित लाटेत आणि अजित पवार, शरद पवार यांच्या राजकीय ताकदीच्या पार्श्वभूमीवरही आंदेकर कुटुंबाने आपला दबदबा सिद्ध केला। त्यांच्या समर्थकांनी हा विजय आप्पासाहेब आंदेकर यांच्या विचारांचा कॉल असल्याचं म्हटलं, तर विरोधकांनी याला गुन्हेगारीचं राजकारणात संस्थानीकरण असं संबोधलं। निकालानंतर आंदेकर समर्थकांनी जल्लोष केला। दादा पुणेकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला, आता शहरात आंदेकर कुटुंबाचा दबदबा कायम राहील। मात्र या विजयाने गंभीर प्रश्नही उभे केले। तुरुंगातून निवडणूक लढवून जिंकणं हे लोकशाहीचे यश की अपयश? गुन्हेगारी आरोप असलेल्या उमेदवारांना पाठिंबा मिळणं म्हणजे पुण्याची बदललेली मानसिकता। प्राईम फ्री पुणेचं स्वप्न खरंच साकार होईल का? आंदेकर कुटुंबासाठी हा विजय मोठा टप्पा असला तरी पुण्याच्या राजकारणासाठी हा एक धोक्याचाही इशारा मानला जातोय।